जास्त खासदार असूनही शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळत असल्याचा सूर उमटत असताना आता शिंदेंची शिवसेना भाजपच्या वेठीला आहे असं मोठं वक्तव्य माजी मंत्री सुरेश नवले यांनी केलंय आणि हेच वक्तव्य आत्ताच्या परिस्थितीलाही तंतोतंत बसलंय। कारण नाशिकच्या उमेदवारीसाठी हेमंत गोडसे गेल्या अनेक दिवसांपासून वर्षा बंगल्याचे उंबरे झिजवतायत, मात्र उमेदवारी काही केल्या जाहीर होत नाहीये। दुसरीकडे भाजपच्या विरोधामुळे मिळालेली उमेदवारी टिकवण्यासाठी हिंगोलीचे हेमंत पाटील वर्षावर पोहोचलेले आहेत। त्यांच्यावरही उमेदवारीची धाकधूक कायम आहे। तिकडे अजूनही भावना गवळींची उमेदवारी जाहीर होत नसल्याने भावना गवळी सुद्धा वर्षावर होत्या। कोकणात काही वेळापूर्वीच नारायण राणेंनी आपला दावा सांगितलाय, त्यामुळे उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांची उमेदवारीसाठी धावपळ वाढलेली आहे। त्यामुळे वेठीस धरायच्या या वक्तव्यानं चांगलंच टायमिंग साधलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सुरेश नवले यांनी या सगळ्याबाबत काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेला वेठीस धरलेलं आहे। आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लावून ज्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यांना आज उमेदवारी मिळवण्यासाठी जीवाच्या आकांतानं प्रयत्न करावे लागत आहेत। हे दुर्दैव आहे। पंकज, गेल्या काही दिवसांमधल्या या घडामोडी आणि एकूण सध्याचं चित्र बघितलं तर भाजप पक्ष मोठा आणि या सगळ्यामध्ये शिंदेंचा तोटा अशीच काहीशी परिस्थिती आहे। नम्रता, भाजपा पक्ष मोठा आणि शिंदेंच्या पक्षाचा तोटा, हे विधान तू अगदी तंतोतंत इकडे तुम्ही म्हटलेलं आहे। खरं तर आज दुपारपासून एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू आहे। मात्र हे बैठकांचं सत्र नाराजांचं सत्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। सगळ्यात पहिली बैठक झाली हेमंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची, थोडीशी चर्चा झाली। त्याच्यानंतर बराच वेळ हेमंत गोडसे यांच्याशी चर्चा झाली। हेमंत गोडसे बाहेर आले होते, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे, इलेक्ट्रल मेरिटवरती म्हणजे निवडून येण्याच्या क्षमतेवरती तिकीट द्यावं। मी जेव्हा हेमंत गोडसेंना विचारलं की जर का तुम्ही म्हणताय निवडून येण्याची क्षमता तुमच्यात आहे, म्हणजेच भुजबळ किंवा समीर भुजबळ यांच्यापैकी उमेदवार दिला तर त्यांचा पराभव होईल असं तुम्ही म्हणताय का, तर यावरती त्यांनी उत्तर देणं टाळलं। म्हणजेच कुठेतरी आपण इकडे स्ट्रॉंग आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला। तिसरी बैठक जी आता सुरू आहे ती म्हणजे भावना गवळी। भावना गवळी यांचा यवतमाळ माशी महामतदारसंघ जो आहे तो टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। पूर्वी या काही दिवसांपूर्वी त्यांच्याच पक्षातल्या संजय राठोड यांचं त्यांच्यापुढे आव्हान होतं, मात्र आता भावना गवळी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतनं मार्ग मोकळा होतोय असं वाटत असतानाच तिकडच्या भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावरती आक्षेप घेतलेला आहे। भाजपच्या काही प्रमुख त्या परिसरातल्या नेत्यांनी किंवा त्या भागातल्या नेत्यांनी त्यांच्या नावावरती आक्षेप घेतल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता भावना गवळी यांच्यापुढे उमेदवारी वाचवण्याचा जो महत्त्वाचा विषय तो आहे। त्याच्यानंतर किरण सामंत त्यांच्याशी सुद्धा काही वेळापूर्वी आपण संवाद साधला, त्यांनी प्रतिक्रिया दिली, बघितलं। ते सुद्धा कुठेतरी 45 पार, अबकी बार 400 पार या भूमिकेचं समर्थन करताना दिसत आहेत। मात्र तेही त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। दावा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरती टाकल्यात। काही वेळातच किरण सामंत हे सुद्धा मुख्यमंत्र्याला भेटायला जाणार आहेत। त्यामुळे नम्रता, या सगळ्या भेटीगाठींमध्ये कुठेतरी भाजपाशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निगोशिएशन करावं लागतंय का? काही जागांसाठी त्यांना कुठेतरी समजूतदारपणा दाखवावा लागेल किंवा एक कुठेतरी त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागेल। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला या सगळ्या